आपण बघत आहोत राज्यशास्त्राचा दुसरा पाठ, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल। या अगोदर आपण भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक बघितले। आता आपण बघणार आहोत त्याचा पुढचा भाग की भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही महत्त्वाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे। प्रथम बघूया, शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे। परराष्ट्र धोरण ठरवताना आपल्याला सर्वात प्रथम विचार करावा लागतो तो आपल्या शेजारी देशांशी किंवा अन्य देशांचा सुद्धा। त्यावेळेला त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करताना आपण आपल्या स्वतःच्या संरक्षणास बाधा येणार नाही याचा सुद्धा विचार करायला हवा। त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा असतात त्या सुद्धा सुरक्षित राहायला पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे। म्हणजेच कुठल्याही राष्ट्राने आपली इंचभर सुद्धा जमीन अतिक्रमित करता कामा नये। दुसरा आहे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे। या ठिकाणी भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, म्हणजे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात। आपल्या देशाचा कुठलाही असा स्वतःचा धर्म नाही। अशा वेळेला आपल्या एकतेला किंवा एकात्मतेला बाधा पोहोचेल असल्या प्रकारचं कुठलंही परराष्ट्र धोरण आखताना आपल्याला करावं लागणार नाही। म्हणजेच परराष्ट्र धोरण आखताना या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागेल। तिसरा मुद्दा आहे, दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात। प्रत्येक देशाचे इतर देशांशी परराष्ट्र धोरण मैत्रीपूर्ण असतील तर त्या देशांचे दुसऱ्या देशामध्ये दूतावास असतात। दूतावास म्हणजेच जसं भारताचा अमेरिकेत, चीनमध्ये किंवा ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये दूतावास असेल म्हणजेच काय की भारतीय प्रतिनिधी IAS लेवलचा किंवा त्या दर्जाचा एक प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी नेमला जातो आणि त्या देशातील नागरिकांची ज्या काही समस्या असतील त्या समस्यांबद्दल तो नियमितपणे आपल्या देशाला सांगत असतो, त्याला आपण दूतावास म्हणतो। तर अशा प्रकारे दुसऱ्या देशामध्ये वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांचे रक्षण करणे हे त्या त्या ठिकाणच्या दूतावासाचं कर्तव्य असतं। भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे। मुळात परराष्ट्र धोरणच आपण देशाच्या विकासासाठी ठरवत असतो। मग अशा वेळेला आपला आर्थिक विकास होईल अशाच पद्धतीने आपलं परराष्ट्र धोरण इतर राष्ट्रांबरोबर असलं पाहिजे। यानंतर आपण घेऊया भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा। भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यांमध्ये घेऊ। पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा मानता येईल, तर दुसरा टप्पा 1990 नंतर ते आजपर्यंतचा असेल। आता भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेताना आपल्याला 2 टप्प्यांचा विचार करावा लागेल। 1947 पासून तर 1990 पर्यंतचा कालावधी, त्यावेळेला आपलं परराष्ट्र धोरण कसं होतं आणि 1990 पासून तर आजतागायत पर्यंतचा जो कालावधी आहे त्यावेळेला भारताचं परराष्ट्र धोरण कसं होतं। भारताचे परराष्ट्र धोरण सुरुवातीचा टप्पा म्हणजेच अगदी 1947च्या अगोदर सुद्धा परराष्ट्र धोरणाबद्दल विचार केला तर आपण त्याला सुरुवातीचा टप्पा म्हणूया। पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली। म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू हे हंगामी सरकारचे पंतप्रधान होतेच, तेव्हापासूनच मुळात आपलं परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे याबद्दल पंडित नेहरूंची एक भूमिका होती। भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला, आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले। या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणांवर 3 बाबींचा प्रभाव होता।
जवाहरलाल नेहरूंनी मुळातच वसाहतवादाला विरोध केला होता सुरुवातीपासूनच. वसाहतवाद म्हणजेच जसं इंग्लंड भारतामध्ये येऊन त्यांनी आपलं राज्य, आपलं स्वातंत्र्य काबीज केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या वसाहती निर्माण करून आपल्याला गुलामासारखं वागवलं, असं कुठल्याही देशाने दुसऱ्या देशाबरोबर करू नये. याला वसाहतवाद विरोध असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे जवाहरलाल नेहरूंनी नेहमीच आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. म्हणजे त्यांनी स्वातंत्र्य, सुरक्षितता फक्त आपल्या देशापुरतीच मर्यादित पाहिजे असं नव्हे, तर संपूर्ण जगाचा विचार त्यांनी केला. त्याला आंतरराष्ट्रवाद असं म्हणतात. तर त्यांनी नेहमीच आंतरराष्ट्रवादाची भूमिका घेतली आणि जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. तर सुरुवातीच्या काळामध्ये परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रभाव दिसतो आपल्याला. पहिलं म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3 गोष्टींचा आपल्या परराष्ट्र धोरणावर प्रामुख्याने प्रभाव दिसतो. पहिली गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडींचं आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय झालं पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला देश किंवा जग, देश म्हणण्यापेक्षा जग म्हणूया, 2 महासत्तांमध्ये विभागलं होतं. एक अमेरिकेच्या प्रभावाखाली असणारा गट आणि एक रशियाच्या प्रभावाखाली असणारा गट. आपण मात्र ह्या कुठल्याही गटामध्ये सामील न होता अलिप्ततावाद धोरणाचा आपण अंतर्भाव केला, स्वीकार केला. म्हणूनच आपलं परराष्ट्र धोरण किंवा इतर राष्ट्रांबरोबर आपले संबंध कसे असले पाहिजे यासाठी आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कुठल्याही इतर 2 सत्तेच्या दबावाशिवाय करून स्वतंत्रपणे आपलं परराष्ट्र धोरण आखण्याचा प्रयत्न केला आणि भारताने नेहमीच शांततेला प्राधान्य दिलं आहे. दुसरी बाब म्हणजे पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पाकिस्तान बरोबर 3 आणि चीन बरोबर 1 युद्ध लढलेलं आहे. मग त्या दृष्टीने नेहमीच पाकिस्तान आणि चीनकडून भारताला धोका आहे हे लक्षात घेऊनच आपण परराष्ट्र धोरणाची आखणी केली. आणि तिसरं म्हणजे स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हे तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट होते. मग त्यावेळेला सुद्धा आपण प्रामुख्याने स्वावलंबनावर भर दिला. म्हणजेच आपला देश शक्यतो कमीत कमी बाबींमध्ये इतर देशांवर अवलंबून राहिला पाहिजे. म्हणजेच कमीत कमी जीवनावश्यक वस्तूचं उत्पादन तरी आपल्या देशात झालं पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टींवर आपल्याला इतर कुठल्याही देशांवर अवलंबून राहावं लागू नये. अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. आशियाई राष्ट्रांनी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळामध्ये झाला. तो सुरुवातीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947च्या नंतरचा जो कालावधी होता, तेव्हा भारताने सुरुवातीला आशियाई खंडातील, आपण स्वतः आशिया खंडात असल्यामुळे आपल्या स्वतःच्या खंडातील देशांबरोबर सहकार्य करण्याचा विचार केला. कुठलाही देश प्रथम आपल्या शेजारील राष्ट्रांबरोबर परराष्ट्र धोरण किंवा सहकार्याचं मैत्रीपूर्ण धोरण आखण्याचा प्रयत्न करतो. मग त्याप्रमाणे भारताने सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये आशिया खंडातील जे काही देश असतील त्यांच्याबरोबर परराष्ट्र धोरण किंवा सहकार्य, विकास साधण्याचा प्रयत्न केला. ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली. परंतु काही आफ्रो आशियाई देश अमेरिका व सोव्हिएट युनियन यांच्या शीतयुद्धकालीन लष्कर संघटनांचे सदस्य झाले. आता ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आशिया खंड सोडून आफ्रिका खंडापर्यंत सुद्धा विस्तारली गेली. म्हणजेच नंतर आपण फक्त आशिया खंडातील देशांबरोबरच मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले असं नाही, तर अगदी आफ्रिका खंडातील देशांबरोबर सुद्धा आपण मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. परंतु काही आफ्रो आशियाई म्हणजे काही आफ्रिका आणि काही आशिया खंडातील आशियाई देश होते जे त्यावेळेचे जे शीतयुद्धकालीन 2 गट होते, अमेरिका आणि रशिया, या कोणत्या ना कोणत्या तरी गटामध्ये सामील झालेले होते.
मग अशा राष्ट्रांबरोबर करार करणे किंवा त्यांच्या विकासाला चालना देणे यावर थोडी खीळ बसली किंवा त्यांच्याबरोबर विकास करता आला नाही आपल्याला. त्यामुळे अशा राष्ट्रांबरोबर प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. त्यानंतर यथावकाश जे देश युद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्ततावाद संघटनेला पाठिंबा दिला. शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्वे झाली. परंतु बरेचसे असेही देश होते की जे दोन पैकी एकाही गटामध्ये सामील झालेले नव्हते. जसं भारत त्यापैकी एक होता, घाना होता. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचे जे काही शेजारी राष्ट्र असतील असे काही राष्ट्र होते जे या दोन पैकी कुठल्याही गटामध्ये सामील झालेले नव्हते. अशा गटांना किंवा अशा देशांना आपल्या अलिप्ततावाद धोरणाचा जो काही मूळ गाभा आहे तो खूप आवडला. म्हणजेच आपलं अलिप्ततावादी धोरणच मुळात स्वातंत्र्य, समता आणि विकास या दोन तत्वांवर अवलंबून होतं. म्हणूनच बऱ्याचशा राष्ट्रांनी जे दोघांपैकी कुठल्याही गटांमध्ये सामील झालेले नव्हते, ना अमेरिकेच्या ना रशियाच्या, अशा राष्ट्रांनी अलिप्ततावाद धोरणाला संमती दर्शवली आणि या अलिप्ततावाद चळवळीला पुढे त्यांनी पाठिंबा दिला. या काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षाला सुद्धा तोंड द्यावे लागले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947-48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. 1971 मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तानला लगवून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. आता या काळामध्ये भारताला दोन देशांबरोबर युद्ध करावं लागलं. एक म्हणजे पाकिस्तान बरोबर 3 वेळा आणि चीन बरोबर एकदा. तर पाकिस्तान बरोबर 1947-48 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर लगेच काही महिन्यातच आपल्याला पाकिस्तान बरोबर युद्ध करावं लागलं काश्मीर प्रश्नावरून. तुम्हाला माहिती असेल की काश्मीर हा जो काही भाग होता तो सुरुवातीला भारतामध्ये सामील झालेला नव्हता. काश्मीरचा जो राजा आहे हरिसिंग याने जेव्हा पाकिस्तानने आक्रमण केलं तेव्हा भारत सरकारकडे मदतीची याचना केली. त्यावेळी भारताने त्यांना मदत करून काश्मीर भारतामध्ये विलीन करून घेतलं. तर त्यावेळेला सुद्धा आपलं पाकिस्तान बरोबर काश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं होतं. पुढे याच कारणावरून परत पाकिस्तानने 1965 मध्ये सुद्धा भारतावर आक्रमण केलं होतं. त्याही वेळी भारताने पाकिस्तानला करारा जबाब दिला होता. नंतर पुढे पाकिस्तानचे सुरुवातीला 2 ठिकाणी विभाजन झालं होतं. एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान. म्हणजेच आत्ताचा जो पाकिस्तान आहे त्याला फक्त पाकिस्तान असं म्हटलं जायचं आणि पश्चिम बंगाल आपलं जे राज्य आहे त्याच्या शेजारी आता जो बांगलादेश आहे तो पाकिस्तानचाच भाग होता, त्याला पूर्व पाकिस्तान असं म्हटलं जायचं. परंतु पुढे त्या भागाकडे पाकिस्तानचं खूप चांगलं लक्ष नव्हतं. त्या भागातील लोकांचा विकास होत नव्हता म्हणून त्यांनी स्वतंत्र देशाची मागणी केली आणि त्या मागणीला भारताने सुद्धा पाठिंबा दिला. आणि 1971 साली जे युद्ध झालं त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी त्या पूर्व पाकिस्तानला मदत केली आणि पूर्व पाकिस्तानपासून वेगळा होऊन त्याचं बांगलादेश असं स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं. तर अशा पद्धतीने या काळामध्ये आपल्याला शेजारील राष्ट्रांबरोबर सुद्धा युद्धाला तोंड द्यावं लागलं. 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे स्थैर्य होते. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला. 1974 मध्ये भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. तर 70च्या दशकामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक स्थिरता आली होती आणि आशिया खंडामध्ये एक प्रबळ देश म्हणून भारत त्यावेळेला उदयास आला होता. त्याचप्रमाणे 1974 मध्ये आपण अणुचाचणी केली आणि आपण सुद्धा अणुक्षम आहोत. अणुबॉम्बद्वारे किंवा अणुऊर्जेच्या साहाय्याने इतर देशांप्रमाणेच आम्ही प्रगती करू शकतो असं आपण जगाला दाखवून दिलं. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. तर या ठिकाणी पुढे 1980च्या दशकानंतर मात्र काही बदल झाले. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे यासाठी अशा दक्षिण आशियाई राष्ट्रांची एक प्रादेशिक सहकार्याची संघटना तयार झाली जिला सार्क असं म्हणतात, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ
रिजनल डेव्हलपमेंट असं त्या सार्क परिषदेचं फुल फॉर्म आहे, ज्याला मराठीत आपण दक्षिण आशियाई देशांची प्रादेशिक विकासासाठीची संघटना असं आपण तिला म्हणतो. चीन बरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणी सुरुवात केली आणि पुढे चीन बरोबर सुद्धा आपलं सहकार्य वाढावं किंवा संबंध सुधारावे म्हणून भारताने प्रयत्न सुरू केले, संवाद सुरू केला आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताने पुढे अमेरिकेबरोबर सुद्धा देवाणघेवाणी सुरुवात केली. तर हे झालं भारताच्या परराष्ट्र धोरणाचा सुरुवातीचा टप्पा. आपण 2 टप्प्यांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणार आहोत. त्यातला पहिला टप्पा आपण बघूया. आपण याच्या अगोदर फक्त पार्श्वभूमी बघितली की सुरुवातीचं धोरण, परराष्ट्र धोरण भारताचं कसं होतं, त्यावर कोणकोणत्या बाबींचा प्रभाव होता. आता आपण पहिला टप्पा बघणार आहोत जो स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1990चा कालावधी होता आणि दुसरा टप्पा तो 1990 नंतर ते आजतागायत. पहिल्या टप्प्याचा विचार करूया. 1947 ते 1990 शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला. त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणे याला या काळात प्राधान्य होते. अलिप्ततावादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्तांकडून मदत मिळणे शक्य झाले. मुळात आपण जर कुठल्याही एका गटात सामील झालो असतो, अमेरिकेच्या गटात सामील झालो असतो तर रशियाची आपण मदत मिळवू शकलो नसतो किंवा त्यांची नाराजी आपण ओढवून घेतली असती. रशियाच्या गटात सामील झालो असतो तर अमेरिकेची नाराजी ओढून त्यांची मदत आपल्याला मिळाली नसती. परंतु मुळात आपल्याला कुठल्याही गटात सामील व्हायचं नव्हतं. आपण मुळातच 1947ला स्वातंत्र्यच यासाठी मिळवलं होतं की आपण कोणाच्या दबावाखाली राहू नये आणि स्वातंत्र्य मिळवून पुन्हा कुठल्या तरी गटात सामील होऊन त्या देशांच्या आधिपत्याखाली जर आपण काम करणार असेल तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थच नाहीये असं पंडित जवाहरलाल नेहरूंचं स्पष्ट मत असल्यामुळे त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही गटात सामील न होता एक नवीन चळवळ सुरू केली, ज्याला अलिप्ततावाद असं म्हणतात. अलिप्ततावाद म्हणजे ना अमेरिकेच्या गटात सामील व्हायचं ना रशियाच्या, तर स्वतंत्रपणे कुठल्याही गटामध्ये सामील न होता आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही स्वातंत्र्य मिळवलेले देश आहोत, सार्वभौम देश आहोत, आम्हाला कोणाचाही प्रभाव मान्य नाही, आम्हाला सगळ्यांशीच मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहे असं जे धोरण आहे त्याला अलिप्ततावादी धोरण असं म्हणतात. तर भारताने अशा अलिप्ततावादाचा स्वीकार केल्यामुळे सगळ्याच राष्ट्रांकडून आपल्याला मदत मिळाली. म्हणजेच अमेरिकेच्याही गटात सामील झालो नाही आणि रशियाच्याही गटात सामील झालो नाही. त्यामुळे दोघांचाही रोष आपण ओढवून घेतला नाही, म्हणून दोघही राष्ट्रांनी आपल्याला नेहमीच मदत केली. नंतर संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळामध्ये भर होता. त्यासाठीचे तंत्रज्ञान आयात करण्यात आले. सोव्हिएट युनियन, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला सहाय्य केले. त्याचबरोबर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा म्हणजेच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा आणि सार्वभौमत्व टिकून ठेवायचं असेल तर संरक्षण व्यवस्था बळकट करणे तेवढंच गरजेचं आहे. हे आपण 1961 साली चीन बरोबर हारलेल्या युद्धानंतर आपण ही शिकवण घेतली की आपलं संरक्षण जे काय आहे ते मजबूत असलं पाहिजे. त्यासाठी आपण इतर देशातून तंत्रज्ञान आयात केलं. त्यासाठी खास करून आपल्याला सोव्हिएट युनियन म्हणजेच आताचा जो रशिया आहे तो, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला विशेष सहाय्य किंवा मदत केली असं म्हणू शकतो आपण. या कालखंडात भारताला काही आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये पाकिस्तानशी संघर्ष आणि बांगलादेशाची निर्मिती तसेच चीनशी संघर्ष यांचा समावेश होतो. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण अगोदरच बघितलं की 1947-48ला पाकिस्तान बरोबर युद्ध, पुन्हा 1965 मध्ये युद्ध, बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळचं 1971 सालचं युद्ध, असं शेजारील राष्ट्रांबरोबर आपल्याला युद्धाला सामोरं जावं लागलं. आणि त्याचप्रमाणे 1961 साली आपल्याला चीन बरोबर सीमा वादावरून जे युद्ध झालं त्याला सुद्धा सामोरं जावं लागलं. 1974 मध्ये भारताने अणुचाचणी करून आण्विक संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. सुरुवातीच्या काळात अमेरिका, रशिया, इंग्लंड यासारख्या बलाढ्य राष्ट्रांकडेच अणुबॉम्ब किंवा अणुशक्ती
होती किंवा अणुशक्ती बद्दलचं जे तंत्रज्ञान होतं ते फक्त या राष्ट्रांकडेच होतं. परंतु पुढे 1974 मध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी सुद्धा, ज्यामध्ये डॉक्टर होमी भाभा यांचं विशेष करून नाव घ्यावं लागेल, या लोकांनी अथक परिश्रम करून आपल्या देशाला सुद्धा अणुचाचणी करण्यास आम्ही सक्षम आहोत असं सिद्ध करून दाखवलं इतर देशांच्या बरोबरीने. त्यामुळे भारत सुद्धा येऊन उभा राहिला. तर भारताच्या परराष्ट्र धोरणात पंडित नेहरूंचं योगदान जर बघितलं तर जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आपण स्वतंत्रपणे आकलन करावे ही त्यांची भूमिका होती. म्हणजेच कुठल्याही गटात सामील होऊ नये, अलिप्ततावादी धोरण अवलंबावं ही पंडित नेहरूंचीच भूमिका होती. नंतर शांततेच्या धोरणाचा त्यांनी विशेष करून पाठपुरावा केला. तर हा होता पहिला टप्पा. दुसरा टप्पा जो आहे तो 1991 ते आजपर्यंतचा. भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. शीत युद्धोत्तर काळात राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही. परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला. आता दुसऱ्या टप्प्यात जेव्हा भारताचा परराष्ट्र धोरणाची वाटचाल आपण बघतो त्यावेळेला ते धोरण अधिक गतिशील बनलं. कारण त्या काळापर्यंत म्हणजे 1990 नंतर शीतयुद्ध थांबलं. 2 महासत्ता ज्या होत्या वेगवेगळ्या गटामध्ये सामील होण्याचं ज्यांची चढाओढ स्पर्धा चालू होती त्यापैकी एका महासत्तेचं विभाजन झालं. सोव्हिएट युनियनचं विभाजन होऊन त्याचे 10 वेगवेगळे राष्ट्र तयार झाले. त्यामुळे 2 गट राहिलेच नाही, एकच गट उरला. त्यामुळे साहजिकच जे काही राजकीय आणि लष्करी संबंधांना जे प्राधान्य होतं ते उरलं नाही. त्यामुळे परराष्ट्र धोरणामध्ये नवीन मुद्दे आले ज्यामध्ये अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान या पैलूंचा समावेश झाला. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे साहजिकच शेजारी देशांबरोबरील व्यापारात वाढ झाली. जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला. आर्थिक विकास दर वाढण्याचे प्रयत्न त्यामुळे होऊ लागले. 1990 पर्यंतच्या काळापर्यंत इतर देशांना आपल्या देशांमध्ये व्यापार करणं थोडं अवघड होतं. प्रत्येक देश दुसऱ्या देशाला आपल्या देशामध्ये व्यापार करू देण्यास काही प्रतिबंध लादत होता. त्यामुळे व्यापार जो आहे तो असा विशिष्ट देशांपुरता संकुचित झाला होता प्रत्येक देशांच्या बाबतीत. म्हणून अनेक अर्थतज्ञ, व्यापारी संघटना यांनी एकत्र येऊन 1900 नंतर मुक्त आर्थिक धोरण किंवा जागतिकीकरण या तत्वांचा अवलंब करण्यास सुरुवात केली. पण त्यामध्ये भारत सुद्धा मागे नव्हता. 1990 नंतर भारताने सुद्धा आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी केलं आणि आर्थिक विकासास चालना देण्याचं धोरण अवलंबलं. त्यामुळे शेजारील बरेच राष्ट्र जे आहेत ते आपल्या देशाबरोबर व्यापार करण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे सहजपणे व्यापार करू लागले आणि इतर देशांवरील, खास करून शेजारील देशांबरोबर आपला व्यापार वाढला. एकोणीसशे 1990 नंतरच्या दशकात आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजेच सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असणारे आपले संबंध आर्थिक बळकट झाले. इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाण अधिक वाढली. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. उदाहरणार्थ G20 आणि ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या 5 देशांची जी संघटना आहे तिला ब्रिक्स असं म्हणतात. तर यामध्ये कमळाचं चिन्ह म्हणजे भारत आणि इकडे 2 आणि इकडे 2 असे मिळून एकूण 5 देश आहे असं ते ब्रिक्स या संघटनेचं बोध चिन्ह आहे. तर G20 म्हणजेच जे विकसित राष्ट्र आहे अशा 20 देशांची मिळून जी संघटना आहे तिला G20 म्हणतात. आणि ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांची मिळून या प्रत्येक देशाच्या नावाच्या पहिल्या अक्षराला एकत्र करून ब्रिक्स अशी नावाची ती संघटना तयार केलेली आहे.
तर भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात अनेक बाबतीत सारखेपणा आहे. उदाहरणार्थ दोन्ही देशात लोकशाही आहे असे साधर्म्य दाखवणाऱ्या आणखी काही बाबी शोधा आणि त्यावर एक प्रकल्प तयार करा. अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. परस्परांवरील विश्वास वाढला आणि आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान उंचावले. म्हणजे 90च्या दशकानंतर 1990 नंतर खास करून अमेरिकेबरोबर आपले संबंध अधिक चांगले झाले, बळकट झाले, दृढ झाले. त्यामुळे परस्परांवरील विश्वास सुद्धा वाढला आणि आंतरराष्ट्रीय जगामध्ये समूहामध्ये भारताचे स्थान उंचावलं. भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग याचा अभ्यास तुम्ही इतिहास, भूगोल आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये केला असेल. तर अणुशक्ती म्हणजेच काय? अणुऊर्जेचा उपयोग अणुबॉम्ब बनवण्यासाठी किंवा देशाचा संहार, इतर राष्ट्रांचा किंवा मानवजातीचा संहार करण्यासाठी युद्धासारख्या गोष्टींमध्ये न करता वीज निर्मिती किंवा शांततेसाठी, इतर चांगल्या गोष्टीसाठी करणे हाही एक अणुशक्तीचा एक चांगला उपयोग आपण म्हणू शकतो. तर अणुशक्तीचा अर्थ आणि त्याचा उपयोग याचा अभ्यास आपण इतिहास, भूगोल आणि मागील इयत्तांमध्ये रसायनशास्त्र या विषयांमध्ये सुद्धा केला आहे की अणुचं विखंडन होऊन कशी प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेच्या सहाय्याने आपण वीज निर्मिती कसं करतो हे आपण मागील इयत्तांमध्ये विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत. अणुशक्तीचे महत्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. सुरुवातीला आपल्याकडे या अणुतंत्रज्ञानाची फारशी लोकांना माहिती नव्हती किंवा त्याबद्दलचं तंत्रज्ञान सुद्धा आपल्याकडे अवगत नव्हतं. परंतु अणुऊर्जा किती महत्वाची आहे आणि पुढील काळामध्ये या ऊर्जेच्या साहाय्याने इतरही किती चांगल्या गोष्टी होऊ शकतात याचं आकलन झाल्यावर मात्र भारताने अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला आणि स्वतंत्र अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा होते. तर हा जो अणुऊर्जा आयोग आपण स्थापन केला, भारताने स्थापन केला, त्याचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभा. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे हे त्याचे एक उद्दिष्ट होते. तर या ठिकाणी भले आपण युद्धासाठी अणुबॉम्ब वापरत नसलो तरी जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत ज्यांनी अणुबॉम्ब बनवलेला आहे. ते इतर राष्ट्रांना नेहमीच त्या अणुबॉम्बची भीती दाखवून आपल्या मर्जीप्रमाणे वागतात. म्हणून अणुऊर्जेचा वापर जसा चांगल्या कामासाठी केला पाहिजे तसाच लष्करी क्षमता सिद्ध करण्यासाठी सुद्धा केला पाहिजे. भले आम्ही प्रथम अणुबॉम्ब वापरणार नाही, परंतु अणुबॉम्ब आमच्याकडे सुद्धा तयार असला पाहिजे, म्हणजे इतरही देश घाबरून राहतील किंवा आमच्या लष्करी क्षमतेचा विचार ते करतील. या दृष्टीने सुद्धा लष्करी क्षमता वाढवण्यासाठी अणुऊर्जेचा वापर केला आणि आपणही अणुबॉम्ब बनवून आपण अणुचाचणी करून आम्ही सुद्धा अणुबॉम्ब सक्षम आहोत किंवा लष्कराच्या दृष्टीने विचार केल्यास आम्ही तितकेच मजबूत आहोत हे भारताने पुढे दाखवून दिलं. त्यानुसार 1974 साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. तर पोखरण हे राजस्थानमधील वाळवंटी भागातला एक भाग आहे. त्या ठिकाणी भारताने 1974 साली अणुचाचणी केली. 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्रे निर्माण केली आहेत. अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रे आपण तयार केली असून त्यासाठी वायुदल आणि नौदलही सक्षम करण्यात आले आहेत. तर 1974 मध्ये जशी पोखरणला अणुचाचणी केली तशीच पुढे 1998 मध्ये सुद्धा भारताने अणुचाचणी करून अण्वस्त्र निर्माण केली, म्हणजे ऍटम बॉम्ब निर्माण केला. त्याचप्रमाणे असे ऍटम बॉम्ब वाहून नेण्यासाठी सक्षम असणारी काही क्षेपणास्त्र सुद्धा भारताने स्वतः तयार केली. त्यामुळे आपलं वायुदळ आणि नौदल दोघेही आता सक्षम झाले आहे. म्हणजेच लष्करी दृष्ट्या भारत सुद्धा अमेरिका, चायना, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या बरोबरीने आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये माहित आहे का तुम्हाला की
अण्वस्त्रे अत्यंत विनाशकारी असतात, म्हणूनच त्यांचा कधीही वापर होणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तर भलेही प्रत्येक देश अण्वस्त्र निर्माण करतो, ती वापरण्यासाठी नव्हे तर आम्ही लष्करी दृष्ट्या सक्षम आहोत हे इतर राष्ट्रांना दाखवण्यासाठी. पण अण्वस्त्रे किती भयंकर असतात हे आपण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकले, त्यावेळेला लाखो लोक मृत्युमुखी पडले. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. जग सुद्धा नष्ट होऊ शकतं, मानवजात संपूर्ण नष्ट होऊ शकते, हे आपण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला बघितलेलं आहे. आपण म्हणजे अगदी सर्व जगाने पाहिलेलं आहे. म्हणून अण्वस्त्रांचा वापर रोखण्यासाठी प्रामुख्याने 2 करार करण्यात आले. पहिला होता अण्वस्त्र प्रसार बंदी करार, ज्याला NPT असं आपण म्हणतो. अण्वस्त्र प्रसार बंदी करार. तर न्यूक्लिअर प्रोटेस्ट ट्रिटी, NPT, न्यूक्लिअर प्रोटेस्ट ट्रिटी असं आपण त्याला म्हणतो. अण्वस्त्र प्रसार बंदी करार, NPT. नंतर सर्वकष अणुचाचणी बंदी करार, CTBT. हा सुद्धा एक असा करार आहे ज्याच्यावर अणुचाचणी करायला बंदी आहेत इतर देशांना. या दोन्ही करारातील अटी केवळ बड्या देशांच्याच फायद्याच्या असल्याने व विकसनशील देशांवर जाचक निर्बंध घालणाऱ्या असल्याने या करारांवर भारताने स्वाक्षरी केली नाही. मुळात अण्वस्त्र प्रसार बंदी करार आणि सर्वकष अणुचाचणी बंदी करार हे 2 करार बड्या राष्ट्रांनी स्वतः अॅटॉम बॉम्ब तयार केल्यानंतर किंवा अणुबॉम्ब तयार केल्यानंतर इतर राष्ट्रांनी तयार करू नये म्हणून ह्या करारांना आणलं गेलं. मग इतर राष्ट्रांना हे नेहमीच धमकावणार की आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, तुमच्याकडे नाहीये. म्हणूनच इतर भारतासारख्या राष्ट्रांनी सुद्धा त्या जाचक करारावर सही केलेली नाही किंवा असल्या करारावर स्वाक्षरी केलेली नाही, मान्यता दिलेली नाही. कारण त्यानंतर भारताने आपल्याला अणु चाचणी करून अणु क्षमता सिद्ध केलेली आहे. अण्वस्त्रे निर्माण करणाऱ्या देशांची संख्या अधिकाधिक होत आहे. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी तुमच्या वर्गातर्फे एक निवेदन तयार करा आणि वृत्तपत्रात ते प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा. तर भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारली आहे. जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणजे काय? तर कोणाबरोबरही युद्ध झालं तरी आम्ही प्रथम अणुबॉम्ब वापरणार नाही, त्याला म्हणतात जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र. समोरच्या राष्ट्राने अणुबॉम्ब वापरला तर आपण काही मागे राहायचं का? मग फक्त प्रश्न असा आहे की आम्ही स्वतःहून अणुबॉम्ब प्रथम वापरणार नाही, त्याला म्हणतात जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र. तर भारताची ही नेहमीच भूमिका राहिली आहे की जरी आमच्याकडे अणुबॉम्ब असला तरी आमच्यावर कोणी स्वतः हमला करेल आणि त्याने अणुबॉम्ब जर प्रथम वापरला तर आपण वापरणार. आम्ही स्वतःवरून कुठल्याही राष्ट्रांशी किंवा दुसऱ्या राष्ट्राचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी, दुसऱ्या राष्ट्रांची जमिनीवर कब्जा करण्यासाठी किंवा त्यांचं सार्वभौमत्व हिरावून घेण्यासाठी स्वतःहून प्रथम कधीही अणुबॉम्ब वापरणार नाही, अशी आपली भूमिका राहिली आहे. निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना सुद्धा भारत सातत्याने पाठिंबा देत आहे. निशस्त्रीकरण म्हणजेच काय? शस्त्रास्त्र कमी करणे, शस्त्रास्त्रांचा साठा न करणे, त्यांच्या निर्मितीवर निर्बंध लादणे, याला निशस्त्रीकरण असं म्हणतात. कारण जगात शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. जर आपल्याला कोणावर कब्जाच करायचा नाहीये, दुसऱ्या राष्ट्रांवर स्वतःहून आक्रमण करायचं नाहीये, तर शस्त्रांची निर्मिती कशासाठी करायची? कारण कुठल्याही देशांवर आपण आक्रमण करणे म्हणजे युद्ध करणे, आणि भारताची भूमिका तर नेहमीच शांततावादाची आणि सुरक्षितता असावी अशी राहिलेली आहे. म्हणूनच भारताला नेहमीच शांतता आणि सुरक्षितता या तत्वांचा आपण पाठिंबा दिला आहे, या तत्वांनाच आपण मान्यता दिलेली आहे.
तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे आपण आढावा घेतल्यानंतर पुढील प्रकरणात आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी राज्यशास्त्राचा दुसरा धडा सुद्धा आपण संपवलेला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. तर पहिल्या पाठामध्ये आपण असं बघितलं की स्वातंत्र्योत्तर किंवा युद्धोत्तर कालावधी कसा होता. दुसऱ्या पाठात आपण बघितलं की स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत परराष्ट्र धोरण भारताचं कसं राहिलं आहे आणि परराष्ट्र धोरण आखताना कोणकोणत्या गोष्टींचा किंवा बाबींचा विचार करावा लागतो हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे 2 टप्प्यांमध्ये भारताचं परराष्ट्र धोरण याचा आढावा घेतला. पहिला टप्पा होता तो स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1990 पर्यंतचा आणि दुसरा टप्पा होता 90 पासून तर आजतागायत पर्यंतचा. तर पुढच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत भारताच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल.